राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी से। राम राम कहियो जी हनुमान। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुत नाम। महावीर विक्रम बजरंग सुमति निवार सुमति के संग। कंचन वरन विराज सुवेश कानन कुंडल कुंचित केश। हाथ वज्र और ध्वजा विराज कांधे मूज जनेऊ साज। शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारा रामचंद्र जी के काज सवारे। लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई। सहस बदन तुम रोजस गावे हस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीश नारद सारद सहित अहीश। जब कुबेर दिगपाल जहाज कवि गोविंद कहे जय कहाई। तुम उपकार सुग्रीव की राम मिलाय राजपद दीन। तुमरो मंत्र विभीषण मान लंकेश्वर भय सब जग जान। जुग सहस्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मिलि मुख माहि जल लीला के गए अचरज आहि। दुर्गम काज जगत के जेते दुर्गम अनुग्रह तुम्हारे जेते। राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपे तीनों लोक हांकते कांपे। भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोड़ावे। सब पर राम तपस्वी राय इनके काज सकल तुम साय। और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता। राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा। तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुर जाए जहाँ जन्म हरि भरत
पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु लखन सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। वंशी विभूषित करान्वनीरदाभा पीताम्बराद दरुणबिम्ब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णौ त्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमयोर्कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्तैः। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपो प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप यप्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भगतों के राजा श्याम मेरे आजा मना मना सगळे मना
भगतों के राजा श्याम मेरे आजा। श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा। मुरली वाले आजा बंसी वाले राजा। हरे भगतों के राजा भगतों के राजा श्याम मेरे आजा। भगतों के राजा श्याम मेरे आजा। राजा
जय श्री राम. सद्गुरुनाथ जी भगवान की जय. श्री बाल कृष्ण कन्हैया लाल की जय. श्री रामचंद्र जी भगवान की जय. विश्व माऊली ज्ञानेश्वर जी महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम जी महाराज की जय. समर्थ सद्गुरु गजानन जी महाराज की श्री जय. हनुमान जी महाराज की जय. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. राम सजल विहीर अमृत तीर्थ शांतीवन नावाचा परिसर भगवान गजाननाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी गेल्या 20-22 वर्षापासून चालत असलेला उत्सव. या उत्सवामध्ये मला माझ्या वाणीला शुद्ध करण्याची मिळालेली संधी. क्षणात अनिले जल निर्जल वापीसी हे सामर्थ्य ज्यांचं आहे त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या धरेवर कृष्ण कथेचा अमृत श्रवण करण्यासाठी बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी मातृशक्ती पितृशक्ती विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी माळकरी वारकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य संवादिनी वादक माझ्या परिवारातले आमचे आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब श्रीकांतजी कुलकर्णी हे बीडून आलेत कथेला. आज काल परभणीची मंडळी होती. बसलेल्या सर्वांना मंडपामध्ये खेळणाऱ्या ईश्वरीय चेतनेला आमच्या रोहिणी वहिनी आल्या. सर्व बसलेले मंदिर कमिटीचे अध्यक्षजी उपाध्यक्षजी खजिनदार सचिव सगळे उत्सवाच्या कमिटीचे सगळे सेवाधारी मंदिरातले सगळे साऊंडवाले मंडपवाले सगळे संहिता वाचणारे जप करणारे सगळे कलाकार वादक कथाकार सगळ्यांच्या चरणी व्यासपीठाकडून
कृष्ण कथेच्या प्रेमसागराचा 6व्या दिवशीचा साष्टांग दंड. आता काल ज्यांच्या नियोजनात आपण लाल साड्या सांगितल्या होत्या, जवळजवळ सगळ्यांच्या अंगावर आहेत, पण ज्यांच्या नाहीत ते काल नव्हते. तुम्ही बघा, जजमेंट लागतं लगेच, माणसं उघडे पडतात. पण हे कमाल आहे, जो कथा करती है वो कोई नहीं करता. इतक्या महिलांना कोणी बी सांगू द्या अशा एवढ्या चांगल्या साड्या घालून येतील माहित नाही. तुम्ही जो कथेवर जीव लावलाय, व्यासपीठाकडून परत एकदा तुमच्या चरणी दंडवत करतो सगळ्यांना. कारण मी पुन्हा सांगत असतो, नेहमी सांगत असतो, परमार्थ जिवंत जर ठेवला कोणी असेल तर भारतातल्या महिलांनी जिवंत ठेवला. तुम्ही चेक करा कधी. माणसं एकत्रित येऊन बसणारच नाहीत ऐकायला. उडव्याच्या बाजूला गौऱ्या कशा पडलेल्या असतात, 2-4 इकडे 2-4 इकडे 2-4. कशाच्या शान मध्ये असतात मला अजून नाही कळालं. किती पैसे तुमच्याकडे असे? 30x40चा एखादा बंगला असेल, ह्याच्यापेक्षा जास्त काय असेल? जर अमरनाथची यात्रा करून या, असे 25-25 किलोमीटर उंच बर्फाचे डोंगर बघितले ना, मग कळतं आपलं 30x40 कुठे. जगाच्या व्यापकतेकडे बघा. जगाच्या नकाशावर अकोट आणि अकोला नसतो, आणि त्याच्यात तुमचं घर तर कवाच नसतं, आणि त्या घरात टाकलेली खुर्ची तर कवाच नाही, तुम्ही बसलेले तर कुणीच नाही. कुणीच नाही तुम्ही काय. 1.5 दिवसातून कोल उसाल. काय चाललंय? कशाची गरमी आहे, कशाची गुरमी आहे? जगामध्ये मोठं व्हायचं असेल तर विनयानं मोठं होता येतं, बाकी कशानंच मोठं होता येत नाही. तयाची विनयो हेची संपत्ती. अरे एवढा मोठा सामर्थ्य संपन्न असलेला माणूस उष्ट्या पत्तरवळी खातो आणि तुम्ही उष्ट टाकीत. काल देवाचा जन्म झालता ना, बोला ना. कधी जन्माला होता? काल जन्माला होता का परवा? तुम्हालाच मेळ लागला. मैं भूली घर जानी वाट. तुम्हालाच कळना की काय चाललंय नेमकं. वार कळना, तिथी कळना. सकाळी उठलं की चल विहिरीवर. घरचे काम उरकाय ना, चल विहिरीवर. कशामुळं? कथा. चल कथा. मजा आहे रे जाऊ. अरे महिलांना एवढंच आहे ना, बाकी कुठं आहे? हे लोक तर बँडच्या पुढे कवा बी नाचते, पाक 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 पाक. लालाचा जन्म झाला होता अष्टमीच्या दिवशी, बरोबर. काल सगळा त्याचा विस्तार बघितला आपण, लीला बघितल्या. बासुरी वाजवत होता, बघितलं. ज्या वेळेला तो बासुरी वाजवायचा ना, एक कथा सांगतो ऐका. बासुरी ऐकली की गोपिकांच्या डोळ्यात खळखळ पाणी यायचं. आणि एके दिवशी एक गोपी त्या कृष्णाला म्हणते, अरे लाला बांसुरी मत बजाया करो यार. तो म्हणला, मेरे बांसुरी का और तेरा क्या रिश्ता? कृष्ण काय म्हणले माहित आहे? कृष्ण म्हणतात, बताओ तो सही मेरी बांसुरी से तुम्हें क्या फर्क पड़ता. त्याचं उत्तर देताना ती गोपिका अशी म्हणते, तेरी बांसुरी से मेरी आंखों में पानी आ जाता है, ये बड़ी बात नहीं है. मैं जहां पर रसोई बनाती हूं ना, तो चूल्हे में जो लकड़ी होती है वो भी पानी छोड़ देती है, चूल्हा बुझ जाता. अरे लाकडाला तुम्ही अजून एकदा ऐका. कृष्णाच्या विरहामध्ये गायी रडल्या, रामाच्या विरहात घोडे रडले, आणि देवाच्या विरहात फार थोडे रडले, फार थोडे. याच बंकटला लाग्रवालाला बाबा घरी काय येत नाही याची पीडा सतवायची. ऐका,
ते घागरी फोडायचं म्हणतात, माहित आहे तुम्हाला? अशी अरे बोला ना तुम्ही, ते घागरी फोडीत होता ना. अरे काय गवळणी म्हणते लोक, मारला घडा आणि फुटला, मारला खडा फुटला घडा आणि गेला तडा. बंद झालं पाहिजे. थोडस शांततेनं आहे का? तुमच्या पाया पडतो सगळ्याच. विकास करायचा का? आई आई इकडे बघ ना. माय एखादीची घागर फुटत नव्हती ना वहिनी, तर ती गोपी कृष्णाकडे जाऊन रडायची, लाला मटकी नाही टूटी. काय म्हणायची ती? मटकी नहीं टूटी. तर कृष्ण म्हणायचा, पगली ये तो अच्छी बात है कि मटकी नहीं टूटी. तर गोपिका म्हणायची, ये तेरे हाथ से नहीं टूटेगी तो फिर किसके हाथ से टूटेगी. तुम्हाला कळालं? तुम्हाला नाही कळालं? तुम्ही अच्छा टाळ्यात हाणल्या तुम्ही. त्यातला बारकावा सांगतो. ते म्हणते माझं जे मडकं आहे अहंकाराचं, ते तुझ्या हाताने जर नाही फुटलं तर मग कुणाच्या हाताने? बासुरी वाजवायचा. नटखट गोकुल बंसी के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा. नटखट गोकुल बंसी के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा. नटखट गोकुल बंसी के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा. गया चरा ले जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले. कालिया मर्दन वाले, खूप मजा आहे महाराज. त्या वेळेला एक लक्षात घ्या, मी काय म्हणतो, थोडस शांतीने माझ्याकडे. अरे मनानं वाजू राहिलं का काही? वाजलंय तर खरं. हे सगळे एकमेकाकडे बघत आहे. अरे गजानन बाबा म्हणतात त्याला, कुणाचं वाजू आहे. चला, माझा देव बासुरी वाजवायचा. आई थोडं बासुरी ऐका एक मिनिट. एक गोपिका काय म्हणते, सखी, त्या बासुरीला सखी म्हणते, बासुरीला सखी म्हणते. श्री हरिदास. त्या बासुरीला सखी म्हणते आणि काय म्हणते माहित आहे? तूने पूर्व जन्म में क्या पुण्य किया था रे, कभी कृष्ण के ओठों पर रहती है, कभी हाथों में रहती है, तो कभी उसके कमर पर लगी रहती. फिर बांसुरी काय म्हणली, तुम्हें पता नहीं सखी, कान्हा के ओठों पर जाने के लिए कलेजे में छेद करवाना पड़ता, कलेजे में छेद करवाना पड़ता. तुम्हाला माहिती आहे बांसुरी तयार होती त्याला कशाने होती तयार? अरे बोला ना, बांबू ना, बरोबर. बांसुरीचा बांबू वेगळा, लावायचा बांबू वेगळा. बांसुरी बांबू कळते बाबा? तो बांसुरीचा बांबू ना अध्यक्ष आहे, तो सप्तमीला, पंचमीला, अष्टमीला आणि नवमीला तोडीत नाहीत, तोडीत नाहीत. वनामधून ते झाड सुद्धा तोडीत नाहीत त्या दिवशी. का? पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी याच्यात मी येतो. काय येतो? बोला ना. मी येतो. आणि कलियुगातल्या सगळ्यात मोठ्या राक्षसाचं नाव काय सांगितलं मी? ऐकलं ना पहिल्या दिवशी?
कृतयुगातला राक्षस हिरण्याक्ष, त्रेतातला रावण, द्वापारातला कंस आणि कलीमधला श्रीकांत भाऊ. त्याच्या 4 नाव आहेत. त्यात कृतयुगातल्या राक्षसाचे 4 अक्षर आहेत. हिरण्याक्ष, त्रेत्यातले 3 आहेत रावण, द्वापारातले 2 आहेत कंस आणि कलियुगात एकच आहे. कोण? अरे माझ्या एवढा राक्षस नाहीत ना कोणी. तुम्ही बघा खाली बसलेली माणसं, तुम्ही बघा भांडणं जेव्हा लागते तेव्हा काय म्हणतात तुम्ही? तू आपल्या नादी लागू ना, आपल्या एवढं खराब कोण नाही, माझ्या एवढं वाईट कोणी नाही. तुम्ही कबूल करता राहा. कबीरदाजी तर सरळ म्हणले, बुरा जो खोजन मैं गया. टाळी टाळी टाळी, अरे टाळी वाजली पाहिजे अंबोलीची. राग मिलिया तो जब देखा घट भीतर तो मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा कबीरा. मुझसे बुरा न कोई कबीरा, मुझसे बुरा न कोई. ऐका आता पुढे चला. त्याच्यानंतर वेणुगीत नावाचं एक गीत या श्रीमद भागवतामध्ये येतं. या रासाला कुमारिका गोपिकेच्या सोबत केलेला रास असं म्हणतात. यज्ञपत्नीचा प्रसंग येतो, त्याला विवाहिता गोपिका सोबत केलेला रास असं म्हणतात. गोवर्धन लीला वृद्ध गोपिकेचा रास, संन्यासी प्रसंग संन्याशांच्या सोबतचा रास. ऐका लक्ष द्या. काल गोवर्धन लीला बघितली आपण. बोला पटपट बोला. कृष्णानं पर्वत उचलला. कुठं जाऊ का? घरी जाऊ का मी? कुठं उचलला म्हणा? तेव्हा सगळे असे ना कृष्णानं पर्वत. हे काय आहे? एक मिनिट ऐका, थोडस खोल जाऊन ऐका. कशावर उचलला ऐका या म्हणा एकदा. करंगळीवर म्हणा. करंगळीवर म्हणा. करंगळीवर सर म्हणा. करंगळी असा नाही हा. करंगळीवर असा नव्हता तो. करंगळीवर असा होता. कळते का? कळते? अरे बोला ना. करंगळीवर. जो तुम्हाला सांगतो की प्रपंचाचं ओझ डोक्यात घेऊ नका, तो गोवर्धन पर्वताचं ओझ स्वतःच्या डोक्यावर नसतो. कुठं उचललं ते? मग आपल्यासारखे जे भामटे होते ना, छोटे छोटे काट्या लावले होते ना, काल नाही का तुम्ही तो उचलला दोघा ते असे असे काट्या लावलेले राहतात ना, असे. उसको बंद कर दो आप. हा मला कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही बघा. दोघं मस्त शांत बसले ते. त्यांना वाटलं कवा बाबा की नजर इधर नाही जानी चाहिए. कारण तुम्हाला कूलर नाही तर मला बी नाही. कोणीच कुणाचं फॅन नसलं पाहिजे. अहो डॉक्टर बरोबर आहे. आई आपल्यासारख्याने जे काठ्या लावल्या होत्या ना अशा, उगाच उगाच घामा करत झाली. ए भाऊ उगाच उगाच अश करायचे. कृष्णाला काय म्हणे, लयच वज आहे रे. कृष्ण काय म्हणला, मी एकदा बाथरूमला जाऊन येतो, पुन्हा मी एकटा उचलतो, तुम्ही बाजूला सारखा. काढू का बोट? उचलला कोणी होता? कृष्णाने. आणि कुणाला उचलल्यासारखा वाटत होता? बोला बोला, मरताना तुम्ही बोला.
कुणाला? ज्याने काट्या लावल्या त्याला काय वाटत होतं आम्हीच पर्वत उचललाय, आणि उचलला कोणी होता? आणि आपल्या संसाराचं वजन कोणी उचललंय? आणि तुम्ही काट्या लावणाऱ्याला काय वाटतंय? जमलं का? आता जाऊ का? घरी जाऊ का? उगाच बघा ना तुम्ही काय आता बसले लोक बघा किती लोड मध्ये काय आपण म्हणलं का टेन्शन. अरे मरुस तर राहत ते टेन्शन, मेल्यावरच संपत. संपवायचं का? मग लक्षात घ्या, लक्षात घ्या. मग कृष्णानं पर्वत उचललेल्या लीलेच्या त्याला गोवर्धन म्हणतात. काय म्हणतात? गोवर्धन शब्दाचा अर्थ आहे इंद्रियाची ताकद क्षमता वाढवली, ज्ञानाची वृद्धी केली. आणि त्याच्या पुढच्या लीलेचं नाव आहे चीरहरण लीला. काय नाव? चीरहरण. कृष्णानं सरोवरामध्ये योगायोगानं कृष्णानं सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या महिलांची वस्त्र कदंब नावाच्या झाडावर घेऊन तो बसला होता. ज्यांना अक्कल नाही ते काय म्हणतात माहिती का? त्या महिला आंघोळ करीत होत्या म्हणून त्यांनी कपडे चोरले होते. तुम्ही नालायक करायचो, नीट ऐका, चुकीचे अर्थ काढू नका कथेचे. वस्त्ररहित स्नान करणं पाप आहे म्हणून त्यानं ते झाडावर घेऊन बसला होता फक्त. आणि गोपिका म्हणायच्या कपडे दे. तो काय म्हणायचा? ऐसे जब तक हाथ नहीं जोड़ोगे तब तक वस्त्र नहीं मिलेंगे. ते अशा म्हणायचे दे बर का तू, जास्त तू दे, तू तस करू नको, तू दे. हे म्हण दोन्ही हात जोडा. कशामुळे दोन्ही हात जोडायला लागतो? बघा तुम्ही एक मिनिट सांगा. तुम्ही असे आपण सुरुवातीला म्हणतो ना हरी नमः म्हणा. वा बघा आता हे हात वर केलं. तुम्हाला पिक्चर बघता ना तुम्ही, पिक्चर माग अशी बंदूक लावली अशी. पुढचा काय करतो? हा पुढचा काय? कशामुळं? आलो शरण तुला. तर आता सगळे म्हणू लागते ना मला ही शरणागती आहे. सरेंडर म्हणतात त्याला. काय म्हणतात? हा. दोन्हीच्या दोन्ही हात वर कर आणि मग प्रार्थना कर, मग मी कपडे दे. तुम बिना कौन खबरी ले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी, भूमा बिना
द्रौपदी